श्री स्वामी समर्थ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावले नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित अपना. ऐसा मनी करून विचारा आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणारा स्वामी समर्थी असती पय. हवेरी नामक ग्रामे यजुवर्धी ग्रस्ताश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि सत्तती अनुकूल सर्वतयां प्रती, सावकारी सरापी करती जनिवा गती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची, जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दुर्धर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामाम्मासी ऐसे सांगून सर्वत्राशी निघाले. सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मिले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती, म्हणून या विघ्न चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुनी. 21 वर्षानुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यद्याविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण कार्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसारी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विकस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जले भरले होते घट. तैसे लाविता अमृत हस्ते ते घृत झाले. समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी. पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तायनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणजे दक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी व्रतांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दक्षितांप्रती. तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवून निर्धार. निरोप तुझला तिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यदी आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसारी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुलगोडे बाळप्पा येत पूर्ण स्नान जाणुनी. तेथे ऐकला व्रतांत अक्कलकोटी. स्वामी समर्थ भक्त जनतांना अर्थ रूपे प्रगटले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा समत. सदा परोसित प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा नमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. श्री स्वामी समर्थ भगवान की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.